श्री स्वामी समर्थ. काल होता गुरुवार, तर गुरुवारी आम्हाला जायचं होतं स्वामी समर्थ केंद्रामध्ये. तर वाजले होते जवळजवळ 5:45 वेळ झाली आणि आम्ही चाललो होतो स्वामी समर्थ केंद्रात. मी होते, माझी एक मैत्रीण होती, तिला ते मंदिर माहीत नव्हतं, केंद्र. ती चल आपण जाऊया. चालत झाले एका ठिकाणी 7 वाजले आणि बरोबर मंदिरात पोचल्याबरोबर आम्ही तिथं दत्तांचं मंदिर आहे समोरच, त्याचं दर्शन घेतलं. आरती सुरू व्हायला वेळ होते म्हणून दत्तात्रेयचं हो तिथं ठेवा, नाही तर इथे ठेवा. दर्शन कुठे ठेवायचं? आज मी मिठाई आणली होती तर स्कूलमध्ये मी द्यायलाच अंधार पडलेला होता बऱ्यापैकी. आरती सुरू झाली होती, गर्दी वाढत होते. आरतीला खूप गर्दी असते आणि काही लोक तिकडं, लेडीज पण तिकडं महादेवाचं आहे, महादेवाला संध्याकाळचं पाणी घालत ते त्यांची त्याची आहे. नंतर गेलो मंदिरात गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतले, प्रदक्षिणा केल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि मग जायला मिळालं. तर जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो ना त्यावेळेस खूप छान, म्हणजे आपण आपल्या जीवनातला सगळ्यात जास्त सुखद आनंद फक्त मंदिरात घेतो. पण इव्हन ते कोणतंही मंदिर असेल. तर मला ह्या मंदिरात गेल्यावर असं वाटतं, मला माहीत नाही कोणाला वाटतं की नाही, एक समाधान वाटतं बाबा, एक सुख वाटतं, एक शांती भेटते मंदिरात गेल्यानंतर. मला स्वामींच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तसं जाणवतं. मग आम्ही हे झाल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि बसल्यानंतर कंटाळा आला होता, घरी जायचं होतं, 8 वाजत आलं होतं. एकदा तिथे तारक मंत्र वगैरे घरी जायला मिळालं. तर मला कमेंट्स सांगा की तुम्हाला कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर शांतता जाणवते का? सुख तर नंतर जीवनात सुख दुःख असतातच, पण एक शांतता जी असते ती सगळ्यांना जाणवते. चला तर बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.